चला नमस्कार मित्रांनो, भारताचा भूगोल आपण चालू करून टाकू आज. आणि तुमचे जे जगाचा भूगोल त्याच्यापैकी काही पीडीएफ ते मी तुम्हाला टाकून देईल नोट्स. ते काय राज्य व राजधानी वगैरे ते पाठ करायचं त्याच्यात तेवढं होऊन जाईल. राज्य व राजधानीचा आज करून देतो मी तुमचा. ते काही देश आहे त्यांच्या राज्य राजधानी त्या पाठ करायचे त्याची मी तुम्हाला पीडीएफ टाकून देईल. ठीक आहे, तेवढं तुमचं वाचून होऊन घेईल. जे की आपलं जगाचं तसं वाटलं एखाद्या लेक्चर मी घेऊन घेईल, पण जे महत्वाचं आहे ते आपण घेतो. ठीक आहे, मग सर्वात महत्वाचा आजचा भाग आपण सुरू करणार आहे भारताचे स्थान व विस्तार. आणि आपली आरंभ बॅच मध्ये आता आपण भारताचा भूगोल सुरू करू, जे की फक्त प्रिव्हियस पेपर साठीच निडेड. पण पहा, तुम्हाला कन्सेप्ट पण आशा देतो की तुम्ही विचार करू शकणार. आणि आता नवीन पीडीएफ सुरुवात केली पहा. आता ह्या पीडीएफ येतील तुम्हाला या प्रकारच्या, म्हणजे विषयच नाही, याच्या बाहेरचं काहीच दिसणार नाही, त्याचं काही टेन्शन घ्यायचं काम तुम्हाला. ठीक आहे, पीडीएफ पहा कशा आहे तर हे स्वतः बनवलं मी, असं नाही की टाइमपास म्हणून कुठं नाही उचललं तुम्हाला टाकलं लावलं. अशा पीडीएफ पुऱ्या पोलीस भरतीच्या दुनियेत तुम्हाला कुठे भेटणार नाही याची गॅरंटी माझी. चला सुरुवात करणं आपल्याला, रिकाम बोलून काही फायदा नाही आपला. आज आपण सुरू करू भारताचे स्थान व विस्तार. सर्वात महत्वाचं भारताचे काय स्थान व विस्तार, की नेमकं भारताचं स्थान आहे कुठे. आता भारताचं स्थान आपल्याला 2 ते 3 कंपॅरिझन मध्ये बघायचं. सर्वात पहिल्यांदा आपण बघू की पृथ्वीवर भारताचं स्थान कसं आहे. काय की नेमकं पृथ्वीच्या कंपॅरिझन मध्ये भारताचं स्थान कसं आहे. आता ही पृथ्वी आहे सर. पृथ्वीला सर्वात पहिल्यांदा विषुववृत्तानं 2 भागांमध्ये वगळलं. म्हणजे विषुववृत्तानं 2 भागांमध्ये त्याचे 2 तुकडे केले. एक केला सर त्याचा उत्तर आणि दुसरा केला सर त्याने त्याचा दक्षिण. काय केला, उत्तर गोलार्ध, आणि दुसरा केला सर त्याने त्याचा दक्षिण गोलार्ध. दोन्ही खराब आहेत ते वाटतं, पाहून घ्यायचं. एक केला त्याने उत्तर गोलार्ध आणि दुसरा केला दक्षिण गोलार्ध. त्याच्यानंतर एक उभी रेषा होती ज्याला आपण रेखावृत्त बोलले, आणि त्या रेखावृत्तामध्ये त्याने काय केलं, पृथ्वीच्या परत 2 तुकडे. एक केला सर त्याने पूर्व आणि दुसरा केला सर त्याने पश्चिम गोलार्ध. कोणता केला सर त्याने, पश्चिम गोलार्ध. आणि या गोलार्धामधून एक भाग आला सर हा, ज्याला आपण म्हणलं सर उत्तर पूर्व गोलार्ध. जसं की पहा, उत्तरेचा म्हणजे उत्तर उत्तर आणि इकडे पूर्व गोलार्ध. कसा आहे तो सर, उत्तर पूर्व गोलार्ध. कोणता गोलार्ध आला सर, तो उत्तर पूर्व गोलार्ध. हा कोणता गोलार्ध आला, उत्तर पूर्व गोलार्ध. कोणता गोलार्ध आला सर, हा उत्तर पूर्व गोलार्ध. आणि या गोलार्धामध्येच एक आशिया खंड नावाचा खंड आहे. कोणता खंड आहे सर, आशिया खंड नावाचा खंड आहे. आणि या आशिया खंडामध्येच आशिया खंडाच्या दक्षिणेला, काय आशिया खंडाच्या दक्षिणेला, कुठे आशिया खंडाच्या दक्षिणेला सर आमचा हिंदुस्तान, आमचा हिंदुस्तान. ठीक आहे, भारतवर्ष, इंडिया, इंडिया, अजनाब खंड, आर्यवर्त नावाचा एक देश. कोणता देश सर, आमचा भारत हा देश आहे. कुठे सर, पृथ्वीवर. पृथ्वीचे 2 तुकडे पडले. पहिली गोष्ट विषुववृत्ताने, एक पूर्व उत्तर गोलार्ध आणि दुसरा दक्षिण गोलार्ध. त्याच्यानंतर एक पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध. याच्यामध्ये सुद्धा उत्तर पूर्व गोलार्ध. कोणता सर, उत्तर पूर्व गोलार्ध. या उत्तर पूर्व गोलार्धामध्ये सर आमचा एक आशिया खंड आहे. आशिया खंडाच्या दक्षिणेला कोणता आहे सर, भारत हा आमचा काही एक देश आहे. सर्वात महत्वाचं आपल्याला सर स्थान समजलं. बरं, आम्हाला काय समजलं सर, आता आमच्या भारताचे स्थान समजले. बरं, भारताचे स्थान तुला समजले. मग भारताचे स्थान तुला समजले फक्त पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धात आहे. मग तुला हे पण सांगितलं की अशा खूप साऱ्या रेषा आहे. मग याला आपण अक्षरवृत्त म्हणलो. आणि त्याच्यानंतर काही रेषा अजून त्याला आपण रेखावृत्त म्हणलं. ज्या उभ्या रेषा त्यांना काय म्हणलं आपण, रेखावृत्त. कोणतं वृत्त म्हणलं सर, रेखावृत्त म्हणलं. त्याला काय म्हणलं सर आपण, रेखावृत्त. ठीक आहे, मग याच्यामध्ये सुद्धा आमचा भारताचा विस्तार अक्षरवृत्तीय व रेखावृत्त कोणत्या प्रकारे आहे त्या प्रकाराने आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. नाही तर मग काय आम्हाला समजणार आहे का ते नाही. ठीक आहे, मग या आशिया खंडामध्ये सुद्धा आमच्या भारताचा अक्षरवृत्तीय म्हणजे कसा, आडव्या रेषांचा, कसा अक्षरवृत्तीय 8 अंश ते 37 अंशापर्यंतचा, आणि विषुववृत्तीय आपलं रेखावृत्तीय या प्रकारचा विस्तार कसा आहे, या प्रकारचा आहे सर 67 ते 68 ते 97. कसा आहे सर, 68 ते 97. हा काय मग आमच्या भारताचा कसा विस्तार आहे हा सर, पूर्व पश्चिम पूर्व गोलार्धातला विस्तार. कसा आहे हा, रेखावृत्तीय पूर्व गोलार्ध आणि हा अक्षरवृत्तीय उत्तर गोलार्ध. काय मग हा आमचा भारताचा विस्तार आहे. आणि हे काय आमच्या भारताचं स्थान आहे.
ठीक आहे, हे नॉर्मल सर्वात पहिल्यांदा स्थान आपल्याला भारताचं समजून गेलंय तेवढं तुम्हाला समज असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे भारताचे स्थान तुम्हाला सांगितलं मी समजून द्याल तर पुन्हा इथं लिहिलेलं आहे की शून्याहून शातून जाते वगैरे. त्याच्यानंतर ते काय करते, याचे उत्तर पूर्व या ठिकाणी काय आमचा भारत हे काय नाही सगळं लिहून दिलं तुम्ही याच्यात. खंडानुसार कशा ते आशिया खंडात, आशिया खंडाच्या पण पश्चिमेला आपला भारत आहे. मग भारत एक माहिती पडली. ठीक आहे, मग आता भारतावर आलो. समजा हा काय आपला मग भारत आहे, हा काय आपला भारत, आणि या भारताचा स्वतःमध्ये विस्तार. आता आपण त्याचं काय पाहिलं, स्थान. काय पाहिलं आपण, भारताचं स्थान. मग आता पाहू आपण भारताचा विस्तार किती. हा आता भारताचा विस्तार म्हणजे उत्तरेकडून तर दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेकडून तर पश्चिमेपर्यंतचा विस्तार आपल्याला माहिती पाहिजे. काय, उत्तरेकडून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेकडून ते पश्चिमेपर्यंत हा विस्तार आपल्याला आपल्या भारताचा माहित असायला पाहिजे. मग सर सर्वात उत्तरेला कोण येतं, इंदिरा पॉइंट. कोण आहे, इंदिरा पॉइंट. ठीक आहे, मागचा पण खालावून गेला वाटतं, इंदिरा पॉइंट. सर्वात दक्षिणेला, आता इथं ह्या दोन गोष्टी लय महत्वाच्या आहे. आता हे दोन शब्द तुम्हाला समजणे गरजेचे आधी. सर एक भौगोलिक, काय भौगोलिक, आणि दुसरं आहे राजकीय. काय, राजकीय. ठीक आहे, एक आहे भौगोलिक आणि दुसरं आहे राजकीय. ठीक आहे, आता सर्वात उत्तरेचा पॉइंट सर इंदिरा पॉइंट, ज्याला तुम्ही इंदिरा कॉल, आपलं इंदिरा कॉल सॉरी, उत्तरेला काय सर इंदिरा कॉल. उत्तरेला काय इंदिरा कॉल. ठीक आहे, उत्तरेला काय सर इंदिरा कॉल नावाचं एक ठिकाण आहे. बर, मग ते इंदिरा कॉल सर्वात उत्तरेचा पॉइंट की ज्याच्यावरती काहीच नाही आमचा भारत आहे. मग आता आपण हे दोन शब्द समजून घेऊ. काय, इंदिरा, भौगोलिक आणि राजकीय. पा भौगोलिक म्हणजे असं ठिकाण की जे भौगोलिक दृष्ट्या, भौ म्हणजे काय जमीन, काय जमीन. सर भौगोलिक म्हणजे काय, जमिनीय दृष्टीने ते जुळलेलं आहे. काय जुळलेलं, जसं की पा अंदमान व निकोबार हे भारताशी जुळलेलं आहे का सर, नाही, हे तर भारतापासून अतूट आहे. अतूट म्हणतो तुटलेलं आहे. भारतापासून तर कसं आहे सर, हे दूर आहे, काही अंतरावर आहे. बरोबर आहे, म्हणजे हे भौगोलिक दृष्ट्या भारताचा हिस्सा आहे का, पण राजकीय दृष्ट्या म्हणजे याच्यावर राज कोणाचा आहे सर, भारताचा याच्यावर राज म्हणून एक आहे, राजकीय दृष्ट्या भारताचा भाग आहे. भौगोलिक दृष्ट्या भारताशी जुळलेलं आहे का ते नाही, पण राजकीय तिथे आपला काय राज आहे म्हणून राजकीय दृष्ट्या कशाचा भाग आहे, भारताचा. जर याच्यावर दुसरं बांगलादेशचं राज्य असतं, जर राजकीय दृष्ट्या कोणाचं असतं ते बांगलादेशचा, आपला काही संबंध आला असता का इथं. मग मग आपण पाहतो सर दक्षिणीय पॉइंट, कोणते पाहतो आपण, दक्षिणेला असलेला पॉइंट. मग सर्वात दक्षिणेचा पॉइंट आपला सर्वांचा एक पाठ झालाय, तो म्हणजे सर कोणता, आपलं इंदिरा पॉइंट. दक्षिणेला असताना कोणता सर, इंदिरा पॉइंट. कोणता पाठ झालाय तुमचा, इंदिरा पॉइंट. बरोबर, आणि तो सर्वात दक्षिणेला आहे, तो सगळ्यांचा पाठ झालाय. अजून एक पाठ झालाय सर, तो म्हणजे कोणता, कन्याकुमारी. काय, कन्याकुमारी. कन्याकुमारी एक पाठ झालाय तुमचा इंदिरा पॉइंट, आणि दुसरा पाठ झालाय कन्याकुमारी. या दोन जणांमध्ये नेमका फरक काय हे आपल्याला समजून घेणं लय गरजेचं आहे. काय फरक आहे पहा बरं या दोघींमध्ये. या दोघींमध्ये फरक आहे मित्रांनो. तुला जर विचारलं की सर भौगोलिक दृष्ट्या भारताचे अति दक्षिणेकडील टोक कोणते, भौगोलिक दृष्ट्या म्हणजे जमिनीय दृष्ट्या, तर कन्याकुमारी. आणि जर विचारलं की राजकीय दृष्ट्या, काय राजकीय दृष्ट्या भारताचे दक्षिणेकडील, राजकीय दृष्ट्या अति दक्षिणेकडील भारताचे टोक कोणते, तर इंदिरा पॉइंट. काय करायचं, इंदिरा पॉइंट. ठीक आहे, आणि डायरेक्ट असं जर विचारलं की भारताचे दक्षिणेकडील टोक कोणते, तर हे दोन्ही ऑप्शन तुला पेपरात दिसणार नाही याची गॅरंटी माझी. आणि आलेच कधी तर तिथं वरती दिलेलं असेल भौगोलिक दृष्ट्या करायचंय का राजकीय दृष्ट्या करायचंय, हे तुला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, मग राजकीय दृष्ट्या कोण आहे सर, इंदिरा पॉइंट. कारण अंदमान निकोबार याच्यापेक्षा सुद्धा खाली या ठिकाणी आपलं इंदिरा पॉइंट आहे, पण मात्र या ठिकाणी आपलं कन्याकुमारी. मग तुला जर म्हणलं की भौगोलिक दृष्ट्या भारताचा अति दक्षिणेकडील भाग आहे कन्याकुमारी, आणि राजकीय दृष्ट्या कोणता सर, इंदिरा पॉइंट. सर उत्तर दक्षिण तुम्ही सांगितलं, पूर्व पश्चिमचं काय, बरं मग पूर्व पश्चिम कसं काय सोडून देणार आहे आपण. सर्वात पूर्वेकडील भाग, सर्वात पूर्वेकडील भाग कोणता आहे रे, मग सर हे किबिथू नावाचं गाव आहे. काय आहे, किबिथू नावाचं गाव. किबिथू नावाचं गाव कुठे येतं सर, हे अरुणाचल प्रदेश मध्ये. कुठे येतं हे, अरुणाचल प्रदेश. कुठे येतं सर, हे अरुणाचल प्रदेश. आणि या ठिकाणी सर गुहार मोती, काय आहे, गुहार मोती नावाचं गाव आहे. कोणतं गाव आहे सर, गुहार मोती, जे कशात येतं सर, गुजरात मध्ये. कशात येतं ते, गुजरात मध्ये ते गाव येतं. कोणतं सर, गुहार मोती येतं, कशात येतं, गुजरात या स्टेट मध्ये ते, एवढं आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, हा गुहार मोती कुठे येतं सर, गुजरात मध्ये.
भारताचे 4 कोपरे पाहिले म्हणजे त्याचा विस्तार पाहिला आपण ना, बरोबर आहे. हा मग सर्वात मोठं सर याचा विस्तार किती हा विस्तार तुला माहिती पाहिजे. ठीक आहे, तशी तुला डायग्राम बी दिली इथं. हे पाहिजे इथं या आपल्या नोट्स मध्ये तुला काहीच पाहायचं काम नाही, डायरेक्ट पाठवून देईल. पाय किबिथू अरुणाचल प्रदेश, इंदिरा कॉल गुहार मोती कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट बी करून दिलं वेगळं असं नाही किती सोडलं म्हणून. ठीक आहे, दक्षिणोत्तर विस्तार किती सर 3214 म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे 3214 आणि आडवा म्हणजे पूर्व पश्चिमी विस्तार किती सर 2933. किती आहे 2933. एवढं पाठ करून ठेव, बाकी काही पाठ करायची गोष्ट का नाही, काही पाठ करायचंय का नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर भारताच्या शेजारील राज्य कोण देश कोणकोणते पाठ करून ठेवायचे, साईडनं पाठ नाही करू. नकाशा लक्षात ठेवू, नकाशा सर भारताच्या इथं पाठ, इथं आपण नकाशावर शिवू. नकाशा म्हणजे कसं नकाशाद्वारे तुमचं मी सगळं पाठ करून देतो, काही टेन्शन नाही घ्या तुम्ही. राज्य व राजधानी जर पाठ करायचे असतील तर आपलं एक युट्यूब चॅनल आहे शिव पार्वती करिअर पॉईंट म्हणून, त्याच्यावर तुमच्या राज्य व राजधानी पाठ होतील असा एक मी अर्ध्या तासाचा व्हिडिओ टाकलाय. तो व्हिडिओ 100% पाहून घ्या, कारण इथं परत अर्धा पाऊण तास आपल्याला जावं चांगलं वाटणार आहे का नाही. ठीक आहे, म्हणजे नियरिक राज्य तिथं तुमचं नाही पाठ होणार आहे, कोणतं राज्य कोणत्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी नाहीये, म्हणजे तुमच्या राजधानीचं पाठ होती नस. पण तुम्हाला जर कोण विचारलं छत्तीसगडच्या आजूबाजूला कोण आहे तर ते बी पाठवून तुमचं, फक्त तेवढं अर्धा तासाचं लेक्चर पहा मित्रांनो, ऑलरेडी टाकून ठेवलेलं आहे. कसं आहे याच्यात परत टाइमपास होऊन जाईल. ठीक आहे, हा तेवढं पाहून घ्या. आपण काय पाहणार इथं की भारताच्या आजूबाजूचे कोणते राज्य. सर्वात पहिल्यांदा भारताची सुरुवात इथून करायचं. ठीक आहे, मग सर्वात पहिल्यांदा दलिंदर कोण आहे आपल्या भोवती सगळ्यात ज्याची नाट लागेल एकदम, कोण आहे ते पाकिस्तान. कोण आहे पाकिस्तान. पाकिस्तान नंतर त्याच्यावरती सर अफगाणिस्तान. कोण आहे सर अफगाणिस्तान. कोण आहे अफगाणिस्तान. त्याच्यानंतर वरती इथं सर चीन. कोण येतं सर चीन. कोण येतं चीन, दिला पण चायना. त्याच्यानंतर इथं सर हे कोण आहे नेपाळ. कोण इथं नेपाळ. त्याच्यानंतर याच्या शेजारी इथं कोण आहे सर भूटान. कोण आहे सर भूटान. त्याच्यानंतर इथं सर म्यानमार. कोण आहे म्यानमार, बरोबर आहे. आणि या ठिकाणी कोण आहे सर मग बांगलादेश. कोण आहे बांगलादेश. कोण आहे बांगलादेश. किती झाले सर 1 2 3 4 5 6 7. किती देश लागून आहे सर भारताला सर 7 देश लागून आहे. किती 7. कोणकोणते सर पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूटान, म्यानमार आणि खालून लगेच बांगलादेश. कोण आहे बांगलादेश. पाकिस्तान वरती अफगाणिस्तान, तिकडे चायना, खाली दबलेलं नेपाळ, त्याच्या शेजारी भूटान, भूटानच्या तिकडून सर म्यानमार, म्यानमारच्या खालून वरतून कोणी सर इकडून आपलं बांगलादेश. कोण आहे बांगलादेश. इथं खालून कोण आहे मग बांगलादेश. ठीक आहे, मग याच्यावर तुला फक्त काय विचारायचं की सर्वात जास्त बाउंड्री कोणाची आणि सर्वात कमी कोणाची. हे लहानपणापासून तू ट्रिक पाठ करून आलाय, ती ट्रिक पाठ करून घे, जास्त काही टेन्शन घेऊ नको. ठीक आहे, कशाला टेन्शन घेतो रिकामा, आहे ना आपल्याकडे ट्रिक दिलेलं लोकांनी तयार करून, तर वापरून घ्यायच्या. एवढं टेन्शन घ्यायचं त्याचं. काय पाठ केली तू बचपन में MBA. सर्वात जास्त बाउंड्री भारताला लागून कोणाची सर बांगलादेशची. कोणाची आहे बांगलादेश. ठीक आहे, त्यानंतर चीन, त्याच्यानंतर पाकिस्तान. कोण आहे पाकिस्तान. त्याच्यानंतर नेपाळ. कोण त्यानंतर सर नेपाळ. त्याच्यानंतर सर कोण आहे म्यानमार. कोण आहे म्यानमार, बरोबर आहे हे म्यानमारचाच. त्यानंतर सर भूटान. कोण त्याच्यानंतर भूटान. भूटान नंतर कोण सर अफगाणिस्तान. कोण आहे अफगाणिस्तान. याची बाउंड्री कुठे कुठे 106 किलोमीटर आहे आणि कुठे कुठे 108 किलोमीटर आहे. तर याच्यामधून जे असेल ते तुमचं उत्तर करायचं, पण शक्यतो 106 करायचं, कारण जास्त रिसोर्सेस 106 सांगतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही गोष्टी पाठ करायच्या, ते तुम्ही पाठ नाही लिहून ठेवा. लिहून ठेवा, पाठ नका करू, समजून घ्या. फक्त एकच गोष्ट समजून घ्या, बाकीचे काही समजून घ्यायची गरज नाही. पाकिस्तानला कोण कोण लागतं सर गुजरात. कोणकोणते राज्य त्यांना हे करतात गुजरात, राजस्थान. आता पहा, हे जर तुमचा आता लगेच पाठ नाही झाला, फक्त एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या माझ्यासाठी. 29 मिनिटाचा व्हिडिओ आहे. मी शक्यतो ऍप्लिकेशनचे ते आपले युट्यूब व्हिडिओ आहे ना त्याच्यात टाकून ठेवतो तो व्हिडिओ. ठीक आहे, हा म्हणजे तुमचं जे लोकेशन जेव्हा पाठ होऊन जाईल पूर्ण राज्यांचं, ते लय भारी काम होतं. एकदा तो व्हिडिओ फक्त पाहून घ्या. गुजरात, राजस्थान, इथं येईन सर पंजाब, आणि इथं कोण येईन सर जम्मू काश्मीर, आणि इथं कोण येईन जम्मू काश्मीर, आणि इथं कोण येईन सर मग इथं येईन मग आपलं लडाख. कोण इथं लडाख. कोण येईन तिथं लडाख.
त्यानंतर तुम्हाला मेन चायनाचं कोणीच विचारणार नाही, चायनाचं पाडवी नका, पाकिस्तानचं कोणी विचारणार नाही, फक्त विचारतील कोणाचे, नेपाळ आणि भूटान, नेपाळ, भूटान आणि बांगलादेश, बांगला आणि म्यानमार, या 3-4 लोकांचे तुम्हाला शेजारचे पाजारचे विचारतील. ठीक आहे, आणि ते आपल्याला माहिती पाहिजे. माहिती बी काय एकदम साधं सरळ गोष्ट आहे, ते तुम्हाला समजून घेणं भेटतं. पहा, नेपाळ लागून इकडे कोणी सर उत्तराखंड, कोणी उत्तराखंड, एवढं तर माहिती. नेपाळच्या खाली इथं सर युपी, इथं सर बिहार, कोणी बिहार. पण पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो आहे ना इथं काया चोर, हा काया चोर लय बेकार आहे. कोण? तुमचा पश्चिम बंगाल. कोण? पश्चिम बंगाल. हा एवढा बेकार. पहा अशी बगड्यासारखी मान काढली मान, आणि कोणा टेकतो पाहतो. एक इकडे नेपाळला बी बाउंड्री शेअर करतोय, इकडे भूटानला सुद्धा बाउंड्री शेअर करतोय, आणि आपण म्हणतो तो लय खाली आहे, आणि खाली असेल तर कोणाला बाउंड्री लावणार का तो? नाही, असं समजू नये. पहा नेपाळला सर उत्तराखंड, युपी, बिहार, इकडे हे सिक्कीम, कोण आहे? सिक्कीम. आणि इथं खाली पहा, इथं आसाम तर आहेच, कोण आहे? आसाम. पण तो आसाम कोणाला रे? बंगालला. त्याचं काही घेणं नाही का? नाही. आसाम कोणाला लागतो सर? भूटान, अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बांगला, पश्चिम बंगाल, ह्या पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल, आणि हा पश्चिम बंगाल. पहा हा पश्चिम बंगाल एवढा बेकार आहे की हा पश्चिम बंगाल तुमच्या नेपाळला पण आणि भूटानला सुद्धा बाउंड्री शेअर करतो. कोणाला? नेपाळ आणि भूटानला सुद्धा काय करतो? तो बाउंड्री शेअर करतो, आणि बांगलादेशला बी करतो. कोणाला? बांगलादेश. बांगलादेशला सुद्धा काय करतो? तो पाहिजे बाउंड्री शेअर करतोय. नंतर म्हणशील चांगलं नाही, हेच आयएमपी एवढंच पाठ कर फक्त की काय, पश्चिम बंगाल हे राज्य नेपाळ, भूटान आणि बांगलादेश या तिघींना बाउंड्री शेअर करतो. कारण हे तर तू समजाय सर, उत्तराखंड, युपी, बिहार, आणि त्या शेजारी पश्चिम बंगालवरती सिक्कीम, त्याच्यानंतर भूटान, भूटानसाठी सर सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश, हे तुला लगेच आठवतील. पण हा काय चोर बेकारी पश्चिम बंगाल, तो तुला वाटेल की सर तो खाली येतो आणि तो येणार नाही, आणि तोच तुझे आपलं काम करून टाकेल, तोच तू काय करून टाकेल तिथं काम करून टाकेल. म्हणून ते लक्षात ठेव, लय आयएमपी गरजेचं आहे. ठीक आहे, चलो आगे. तुम्ही ते हे पाहून घेसान असा मी विचार करतो, बाकी काही विषय नाहीये. त्यानंतर बाकी नोट्स मध्ये तुम्हाला सगळं दिलं, हे पाठ करायची गोष्ट आहे. हा, त्याच्यानंतर पहा अक्षय वृत्ती विस्तार दिला तुम्हाला 8 ते 37 पर्यंत, आणि 67 ते हे समजावून दिलं. त्याच्यानंतर पहा एक तुम्हाला रेखावृत्त सांगतो. आता ह्या इंग्रजांनी कायाचोरांनी काय केलं तर पहा, गोरेचोर होते ते, कायचोर नाही, सॉरी गोरे मी रे, सॉरी हे पण नका म्हणता. वर्ल्ड मॅप, आता हा वर्ल्ड मॅप आहे समजा जगाचा. आता या इंग्रजांनी काय केलं, तेव्हा भटकणारे तेच होते, पैसा कमी होता बरं, दाखवू म्हणत त्यांना, तेव्हा दाखवू. त्यांनी काय केलं, हे समजा इथं इंग्लंड आहे, या इथं असं इंग्लंड, त्यांनी काय केलं तेव्हा, आता हे अर्ध इकडे अर्ध तिकडे झालंय का असं, जर भारत ओळखणं कठीण आहे याच्यात, आता भारत आहे आपला. या ठिकाणी काय केलं त्यांनी, अशी रेष ओढली, काळी सगळी काळी नको घेऊ माहिती. या ठिकाणी काय केलं त्यांना, अशी रेष ओढली, ग्रीनविच शहरामधून जात होती. काय? ग्रीनविच शहरामधून ही रेष ओढली, आपण त्याला रेखावृत्त म्हणतो. पाहिजे रेखावृत्त, आणि ही होती 0 अंशाची. या रेषेचं नाव काय पडलं? ग्रीनविच रेषा. काय नाव पडलं याचं? ग्रीनविच रेषा. काय नाव पडलं? ग्रीनविच रेषा. ठीक आहे, हा 180 वर ओढली. काय नाव पडलं इथं? ग्रीनविच रेषा. कारण का? कारण हे ग्रीनविच शहर होतं इथं, त्या ग्रीनविच शहरामधून काय होती, ते रेषा जात होती, म्हणून तिचं नाव काय पडलं सर? ग्रीनविच रेषा असं नाव पडलं. ग्रीनविच रेषा नाव काऊन पडलं आणि ती रेषाच काऊन पडली ते आपण समजू घेऊ. आता त्यांना काय केलं, या पूर्ण जगाला 2 तुकड्यांमध्ये वाटून दिलं. कसे? सर पूर्व, हे पहा हा कोणता तुकडा झाला सर? पूर्व, आणि इकडचा झाला सर पश्चिम. काय झाला? पश्चिम. गोऱ्या चोरांना, म्हणजे मी नाही, गोरे चोर कोणते? तिकडचे. मी फक्त गोरे सर नाही, हाय मी काय, काही टेन्शन नाही. काय केलं त्यांना? पूर्व आणि पश्चिम या 2 भागात काय केलं त्यांनी? विभागून टाकले. म्हणजे इकडचा भाग वेगळा आणि इकडचा. मग आता पहा तुम्हाला माहिती आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, गोल भागात काही ठिकाणी अंधार, काही ठिकाणी दिवस. म्हणजे सगळ्या ठिकाणी टाइम सारखा राहतो का? नाही. सगळ्या ठिकाणी टाइम सारखा राहतो का सर? नाही. सगळ्या ठिकाणी टाइम तर सारखा राहत नाही. मग त्यांना काय केलं, मेन टाइम इथला धरला की ह्या ठिकाणचा टाइम मेन धरू की हा मुख्य टाइम राहील आपला. मग इकडचा टाइम येतो याच्या पुढे राहील आणि इकडचा याच्या मागे राहील. आता हा याच्या पुढे, कारण पृथ्वी अशी फिरीन पा, मग फिरीनता इकडे उजेड होईल, उजेड होता 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 हळूहळू इकडे उजेड होईल. म्हणजे हा मध्यम टाइम इकडचा टाइम त्याच्या ग्रीनविचच्या पुढे.
कोणाच्या या ग्रीनविच रेषाची जे 180 किंवा 0 अंशावर त्याच्या पुढे हा इकडचा टाइम कारण त्याच्या पुढे आणि या मागचा टाइम कारण त्याच्या मागे ग्रीनविचचा जो मागचा टाइम तो कारण या टाइमच्या मागे राहील असं त्यांना म्हणतात. मग याच्यात काय केलं या रेषा ओढत गेल्या आपण पाहिलं मग अरे दोन रेखावृत्तीय रेषा यांच्यामध्ये किती मिनिटाचं अंतर आहे सर यांच्यामध्ये अंतर आहे 4 मिनिटाचं. किती 4 मिनिटाचं. मग 4 मिनिट करता 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 एक रेषा कुठून गेली आमच्या भारतातून. मग भारतातून बी लय गेले आपण भारतातली काय जशी काय केलं जगाची मध्य रेषा धरली ग्रीनविच तशी आपण भारताची धरली एक रेषा तिचं काय नाव दिलं सर 82.30 82.30 हे इंडियन स्टँडर्ड टाइम आहे. काय IST आपण म्हणतो इंडियन स्टँडर्ड टाइम. जशी की आपली हे मेन रेषा आहे या रेषेच्या इकडे भारताचा जास्त टाइम इकडे कमी टाइम पण आपण मेन वेळ इथला पाहिला म्हणजे इथं जो टाइम होईल तो याला बी मान्य आला आणि याला मान्य करण्यात आला म्हणजे भारताची स्टँडर्ड टाइम रेषा आहे असं समजून चालतो फक्त दुसरं काहीच नाही. ठीक आहे. मग ही रेषा आता या ग्रीनविच रेषेच्या पुढे ग्रीनविच रेषेच्या पुढे म्हणजे इथं जो टाइम होईल तो आपल्याकडे काय राहील कमी राहील. म्हणजे इथं जर 12 वाजले तर आपल्याकडे किती वाजले ते माहिती का 5:30 म्हणजे किती 5:30 कारण या ग्रीनविच टाइमापेक्षा ग्रीनविच वेळेपेक्षा भारतीय वेळ इथं लिहून देतो मी लिहून घ्यायचा साईडला ग्रीनविच वेळेपेक्षा भारतीय वेळरेषा ग्रीनविच वेळेपेक्षा भारतीय वेळरेषा किती 5:30 तासांनी किती 5:30 तासांनी पुढे आहे. कुठे पुढे आहे. किती ग्रीनविच वेळेपेक्षा भारतीय वेळरेषा ही 5:30 तासांनी किती आहे पुढे आणि भारतीय वेळरेषा किती अंशाची सर 82.50 किंवा 30 जे काही आहे ते ऍव्हरेज काढलाय. ठीक आहे 98 याचा ऍव्हरेज काढला काहीतरी तो ऍव्हरेज झालेला आपला. ठीक आहे 97 आणि 67 चा ऍव्हरेज काढलाय त्यांनी 68 आणि 97 चा ऍव्हरेज आहे जो मध्यम आला तो काढलाय. बस हे ग्रीनविच शहरातून गेले म्हणून तिचं नाव काय पडलं ग्रीनविच रेषा ते मिडल ठेवली. याच्या पूर्वेचा वेळ हा त्याच्यापेक्षा पुढे येतो आणि याच्या पश्चिमेचा वेळ हा त्याच्यापेक्षा मागे कारण इथं उजेड व्हायला असला इथं सकाळचे 5 असते त्याच्यापेक्षा कमी करून टाक. आपल्याकडे जेव्हा सकाळचे 5 वाजतील हे 5 वाजले म्हणजे त्याच्यापेक्षा 5 तास मागे घे म्हणजे सकाळचे 5 त्याच्याकडे किती वाजले सर 11:30 रातचे कारण 5:30 तास मागे येतो किती 11:30 आणि याच्या मागे हा अजून इकडे झाला. ठीक आहे म्हणजे हा इकडे दिवस वाढत चालतो तिकडे कमी होत चालतो असं होत. ठीक आहे हे लय महत्वाचं ग्रीनविच बद्दल. ग्रीनविच रेषा किती 180 अंशाला आपण काढतो आंतरराष्ट्रीय वार रेषा तेच. ठीक आहे समजलं असेल तुला कारण गरजेचं आहे त्याला हे याच्यात दिलेलं आहे. ग्रीनविच रेषा भारतात शेजारी राज्य कोणाची बाउंड्री किती काय नाही वाचून घेतो त्याच्यानंतर भारतीय राजधान्या राज्य राजधानी आहे माहिती तुला. ठीक आहे केंद्रशासित प्रदेश काय काय नाही हे सगळं तुझं आम्ही रिपीट करून देतो प्रश्नांद्वारे. आपण काय करू डायरेक्टली आता प्रश्न घेऊ या नोट्स वाचून घे पाहिजे समजण्यासारखे जे ते समजवलं तुला बाकीच्या गोष्टी तुझ्या पाठ करून दे फक्त एक मेहरबानी कर तो 29-28 मिनिटाचा व्हिडिओ मी तो युट्यूबच्या याच्यावर टाकून देईन तेवढा फक्त पाय कारण त्याच्यातच मेन शिकवायचं आहे दिशत घ्यायचं आहे का नाही पहा बाउंड्रीज लिहून देतो वाटतं तुला फक्त भारत पाकिस्तानच्या बाउंड्रीचं नाव काय सर भारत पाकिस्तान मध्ये जे बाउंड्री तिचं नाव सर रेड क्लिफ रेषा काय आहे रेड क्लिफ रेषा. त्याच्यानंतर भारत चीन मॅकमोहन कोण आहे मॅकमोहन भारत चीन मध्ये कोण आहे मॅकमोहन एवढंच लक्षात ठेव. आणि रेड क्लिफ आहे ना भारत बांगलादेश मध्ये सुद्धा कारण त्यावेळेस पाकिस्तान एकच होतं का नाही एक पूर्व पाकिस्तान आणि एक पश्चिम पाकिस्तान बांगलादेश बी पहिले पाकिस्तानच होतं. रेड क्लिफ कोणामध्ये मग भारत बांगलादेश मध्ये सुद्धा येईल आणि मॅकमोहन सुद्धा ते बांगलादेश थोडी त्याचं काही टेन्शन नाही घ्या. मॅकमोहन भारत आणि चीन सोबत एवढं लक्षात ठेवा. आपण डायरेक्ट काय करू आता प्रश्न घेऊ आणि या डिटेल मध्ये फक्त तेवढं लेक्चर पहा. कर्करेषा या 6 राज्यांमधून जाते कोणकोणते तुम्हाला एका लाईन मध्ये पाठ करून देतो मी तो प्रश्न आला की टेन्शन नाही घ्या. आता तो व्हिडिओ जर तुम्ही पाहून आले हे सोडवायच्या आधी तर तुम्ही हे उत्तर एका सेकंदात देऊन टाकसा एकाच सेकंदात काही विषय नाही की सर डायरेक्टली मी पाठ करून दिले त्याच्यात काय नाग मनी आणि मिझो मग ह्या क्लास मधला येड्यातलं येडा पोरगे मी उत्तर देईन की सर राज्यांचं उत्तर ते दक्षिण म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे काय क्रम येईल उत्तरेकडून दक्षिणेकडे सर्वात उत्तरेकडे कोणतं राज्य सर अरुणाचल प्रदेश आणि त्याच्या खालचे रेषे त्याच्या खालचे कसे पाठ केले आपण नाग मनी मिझो शेवटी अरुणाचल प्रदेश त्याच्यानंतर सर अरुणाचल प्रदेश झाला की नाग मनी आणि मिझो
मी तर हा प्रश्न याच्या आधी जेव्हा मी क्लासमध्ये घेतला तर आधीच बोललो होतो, म्हणलं याचा प्रश्न असा येऊन जाईल आणि 100% त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेपर झाला त्याचा प्रश्न आला. काय की अरुणाचल प्रदेश नागमणी मिझो. आता पुढचा जो प्रश्न येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाठ ठेवणं आहे की आपल्या केंद्रशासित प्रदेश, सर्वात वरती केंद्रशासित प्रदेश कोणता सर? लद्दाख, त्याच्या खाली जम्मू काश्मीर, त्याच्या खाली चंडीगड, त्याच्या खाली दिल्ली. या 4 वर तुमचा प्रश्न येऊ शकतो याची शक्यता आहे. आणि त्याची तुम्हाला मी पीडीएफ मध्ये पण दिलेली, लोकेशन मी दिलेली आहे. हे पहा, या ठिकाणी लोकेशन आहे लडाख, जम्मू काश्मीर, चंडीगड, दिल्ली. इथं दीव, दमण, दादरा नगर हवेली, पॉंडिचेरी, त्याच्यानंतर पॉंडिचेरी हे, त्याच्यानंतर हे आपलं लक्षद्वीप झालं आणि हे काय झालं आपलं अंदमान व निकोबार. यांचे लोकेशन पाठ ठेवा, त्यांच्या राजधानी पाठ ठेवा, त्याच्यावर प्रश्न येतो. ठीक आहे. पोर्ट ब्लेअरचं आता नाव काय झालं सर? विजयापुरम किंवा विजयनगर झालं. श्री विजयापुरम झालेलं आहे, तेवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती देश आहे रे सर? लगेच आठवा, तो व्हिडिओ पाहण्याआधी. सर पाकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूटान, म्यानमार, बांगलादेश. बरोबर, बांगलादेश, म्यानमार, वरती भूटान, नेपाळ, त्याच्यानंतर वरती कोण आहे सर? चायना, त्याच्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. किती सर? एकूण 7. किती देश एकूण सर? 7 देश. भारतातील मान्सून पावसावर परिणाम करणारा अल निनो कुठे आहे? अल निनो पहा, हे वाऱ्याचं नाव आहे का? तुम्हाला याच्याद्वारे समजावून देतो मी. आता हे कन्सेप्टला हाय लेवलची, पण ठीक आहे आपण प्रयत्न करू समजून घ्यायचा. आलाय प्रश्न, सोडायचा नाहीये. चुकी गेली मी. काल टाइम थोडा अजून थांब, 10-15 मिनिटं. हा प्रश्न पहा, इथं आपण समजून घ्या त्या अल निनो काय राहतो काय. जेवढं समजवता येईल तेवढं समजवतो भो, कारण त्याच्यासाठी जरा पृथ्वी कशी हालते, कशी काय होते ते समजलं. पहा आता इथे जाते आपली एक, आपण म्हणू शकतो जिला की आपली जाते इथून विषुववृत्त रेखा. विषुववृत्त रेषा जाते वरतून, जाते ही कर्करेषा. कोण जाते? ही वरतून कर्करेषा जाते. आता या ठिकाणी काय होतं माहिती काय? इथं आता हे भारताच्या या दिशेला येतं, कारण भारत जर इकडे उचलून ठेवलं तर ते तिकडे तयार होतं. कारण पाय, पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल म्हणल्यावर हे फोल्ड होईन, असं फोल्ड झालं की पृथ्वी याच्या इकडे येईन असं. बरोबर आहे. माहित आहे ना पेरू नावाचा देश कोणता? पेरू किंवा ऑस्ट्रेलिया बी धरू शकतो. ठीक आहे. हा, कारण भारत आहे ऑस्ट्रेलियाची, इथं पेरू. ठीक आहे. या ठिकाणी काय होतं माहिती का? या ठिकाणी ना हवा तयार होते, कोणती तरी हवा. आता ते अल निनो, ला निनो हे 2 प्रकार त्याच हवेचे. आता काय होतं माहिती की ते हवा इकडे येते, इकडे अशी आपल्या भारताकडे येते, समज वाहत अशी. बरोबर आहे. पेरू कोणी तयार होते. आता हा भागाला कोणता पाय? ह्या इकडचा पूर्ण भाग कोणता आपला? हा हिंदी महासागर, आणि इकडचा ह्या समोरचा कोणता असं? पॅसिफिक महासागर. पॅसिफिक म्हणजे आपण त्याला म्हणतो प्रशांत महासागर. कोणता म्हणतो? प्रशांत महासागर. आता इथं हा पेरू चिले देश. आता हे मी तुला फक्त सांगतो कशामुळे, ऑस्ट्रेलियाचं होतं का तो? नाही, कारण हे ऑस्ट्रेलिया अशी, इकडे ऑस्ट्रेलिया आहे, इकडे कोणी ऑस्ट्रेलिया आहे, इकडे कोणी असा भारत आपला, इकडे कोणी आपला असा भारत. आता ग्लोब आपली तशी, त्याच्यामुळे तुला सांगू शकतो. ठीक आहे. मग इथं ते गरम वारे तयार होतात. काय होतात? गरम वारे किंवा थंड वारे. आता ते गरम वारे जेव्हा इकडे वाहत येतील, तो आपल्या मान्सूनला काय होतात? ते काही खेचून घेतात. त्यांना जर खेचून घेतलं तर आपल्याकडे पाणी पडतो का? नाही. आणि ते वारे जर तिकडे गरम आले तर ते आपल्याकडे फिरले म्हणजे आपल्याकडे काय होतो? पाणी जास्त. ला निनो मध्ये पाणी जास्त येतो आणि अल निनो मध्ये काय होतं? पाणी कमी येतो. फक्त ते वारे कुठे तयार होतात तेवढं पाय. फक्त पेरू देशाचा होता, देशाचं कोणत्या म्हणतात? प्रशांत महासागर तयार होतं. कशात तयार होतं? ते प्रशांत महासागरामध्ये. ठीक आहे. जास्त डिटेल मध्ये काही जाणार नाही आपल्याला तिच्यात, कारण तिच्यात गेलं म्हणजे मला निघता येणार नाही बाहेर. ठीक आहे. आणि प्रशांत महासागर तयार होता. टाइम पाहतो तू 9:42 झाले, जेवण करायचं बाकी असं. प्रशांत महासागर काय होता? तयार होता. पेरू या देशाजवळ खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही? काय नेपाळची हद्द लागत नाही? हे तर मी ठेवलं त्यासाठी, पण पाय काय दादा नाही का? नेपाळची हद्द लागत नाही.
ठीक आहे. मग उत्तर प्रदेश तुला माहिती सुरुवात कोण होते सर? उत्तराखंड. कोण होते? उत्तराखंड. त्याच्यानंतर याच्या खाली येतं सर इकडे युपी. कोण येतो इथं? युपी. युपीच्या शेजारी येतो सर बिहार. कोण येतो? बिहार. आता तो व्हिडिओ जेव्हा पाशील तू 30 मिनिटात तेव्हा, आणि बिहारच्या शेजारी सर इकडे बगड्यासारखी मान काढून कोण बसतो? तो म्हणजे आपला पश्चिम बंगाल. कोण काढतो? पश्चिम बंगाल. आणि पश्चिम बंगाल बगड्यासारखी मान काढतो तो कोणाकोणाला जातो? नेपाळ आणि भूटान. नेपाळ आणि भूटानला काय करतो तो? त्याची सीमारेषा साधतो. आणि त्याच्यानंतर वरती कोण येतं सर? सिक्कीम. वरती कोण येतं? सिक्कीम. ठीक आहे. मग उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, उत्तराखंड आहे, ओडिशा कोणाला म्हणतात? ओडिशा आहे का? नाही. ओडिशा त्याच्यामध्ये आहे का? मग नाही. ठीक आहे, ओडिशा लागत नाही. पश्चिम बंगाल दाखवून दिलं होतं. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत? कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहेत? देश किती लागून? एकूण 7. कोणकोणते? पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूटान, म्यानमार आणि खालून कोण आहे? आपला बांगलादेश. बरोबर आहे. हा, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून आहे? बरं, त्रिपुरा. समज तुला त्रिपुरा बद्दल काही माहिती नाही, काही टेन्शन नाही. आता एवढं माहिती सर अरुणाचल प्रदेश, बरं, नाग, मणी आणि मिझो. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर 100% तुला माहित राहील की सर असं आपला बरोबर आहे. इथं हे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम, आणि इथून काय सर आपला असा त्रिपुरा. काय तिकडून? त्रिपुरा. ठीक आहे. मग पहा, अरुणाचल वरती आहे, समज त्रिपुरा बद्दल माहिती, पण मणिपूर कोणत्या राज्याच्या सीमा या दोन देशांना लागून? मणिपूर तर इथंच आहे. हा तर लागतोय कोणाला सर? एकाच व्यक्तीला. एकाच म्हणजे कोण सर? इथं यांच्या शेजारी कोण आहे? म्यानमार. यांच्या शेजारी कोण आहे? म्यानमार आहे. बरं, मिझोराम. मिझोराम तर इथं शेवटी आहे. कोण आहे? मिझोराम इथं शेवटी आहे. ठीक आहे, मिझोराम या ठिकाणी खाली एकदम. त्याच्यानंतर आहे नागालँड. नागालँड पण इथं वरतीच आहे. कोण? नागालँड पण इथं वरतीच आहे. मग त्याच्यानंतर पहा, एक इथं आपलं त्रिपुरा. त्रिपुराच्या शेजारी कोण? इथं बांगलादेश. कोण आहे? बांगलादेश. आणि इथं कोण आहे? आपलं सर मिझोराम. मग या दोन्ही मध्ये मला सांग, इकडून आपला बांगलादेश आहे, मिझोराम याला टच करतो की नाही? वाटलंच तर मॅप पाहून घे. ठीक आहे, एकदा व्यवस्थित मॅप पाहून घे, मग तुला समजून जाईल काय काय. आता या ठिकाणी पहा, हा काय आपला बांगलादेश. आता इथं हा त्रिपुरा, हा आपला त्रिपुरा आहे, आणि हा काय इथं आपला बांगलादेश. या ठिकाणी काय? हे म्यानमार, आणि या ठिकाणी काय? आपलं मिझोराम. कोण आहे? मिझोराम. आता हे त्रिपुराचा आणि म्यानमारचा काही संबंध येतोय का? नाही. म्हणजे तो कोणा टच करतोय? फक्त एकटा असतो, म्हणजे बांगलादेशला. कोणा टच करतोय? फक्त एकटा बांगलादेशला. पण मिझोराम असा आहे की जो दोन्हीकडे तोंड मारतोय. कोण कोण? एक म्यानमार बी, आणि दुसरं म्हणजे आपलं बांगलादेश बी. कोण कोण? इथं बांगलादेश आहे, आणि या ठिकाणी कोण? आपलं म्यानमार. या दोन्ही लोकांकडे तोंड मारणार कोण? एकटा आपला मिझोराम. आणि हे केव्हा पाठवून जाईल? आपलं जेव्हा ते नकाशाचा 1 तासाचा व्हिडिओ पाहिजे, तो 1 तास नाही, अर्धा पाऊण तासाचा, त्याच्यात जमून जाईल. या ठिकाणी मग उत्तर कोण येईल? आपला मिझोराम. कोण येईल? मिझोराम. कारण त्रिपुरा तर दबून जायला सगळ्या बाजूनं. ठीक आहे, म्हणजे हे दोन तर आपले असे बी कॅन्सल झाले. हे प्रश्न तुझ्या मॅपिंग द्वारेच कॅन्सल होते ना. नाही तो पाठ करून किती बी गेला, हे प्रश्न हाय लेवलचे त्या बच्चा रोग नाहीये, पण केव्हा जमती नाही आपल्याला? जेव्हा मॅपिंग मध्ये बऱ्यापैकी तुला जमेल. भारताचे खालीलपैकी कोणते राज्य भूटान या देशाच्या सीमेलगत नाही? कोणाच्या? भूटान. तुला सांगितलं भूटान इकडून कोण आहे सर? सिक्कीम वरती. बरोबर आहे. सिक्कीमच्या खाली बघण्यासारखी मान कोण काढली छोटीशी इकडं? ते म्हणजे आपल्या पश्चिम बंगाल. कोणी? पश्चिम बंगाल. इकडून कोण आहे? आसाम. कोण इकडून? आसाम. आणि इकडून कोण आहे? अरुणाचल प्रदेश. इकडून कोण आहे? अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, मग असंही तू उत्तर काढू शकत होता, काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर. नागालँड तर लय दूर आलं तिकडे. ठीक आहे, हा, नागालँड कुठे? डायरेक्टली नागमणी मिझो तिथं खाली नागालँड वरती आहे, आणि आसाम आपलं भूटानला वरती. ठीक आहे, हे दुबई फाट्याकडे ते आपलं उत्तर प्रदेशकडे. काही संबंध येतो का त्याचा? जवळपास नाही. मग हे तर आपलं जागीच कट झालं. हे लागून आहे का? नाही. सिक्कीम तर लागून आहे. पश्चिम बंगाल बघण्यासारखी मान काढता ते पाठ करून दिलं. अरुणाचल प्रदेश बी लागून आहे आपलं. सिक्कीम, नागालँड लागून आहे का? नाही. म्हणजे उत्तर काय आपलं? मग नागालँड. हे तर असं दूर दिलं होतं. ठीक आहे, तेवढं पाहून. त्याच्यानंतर सध्या भारतात किती राज्य व संघराज्य आहे? हे काही सांगायचं काम नाही पाहिजे तुला आता. ठीक आहे, 28 राज्य व काय 8 केंद्रशासित प्रदेश. खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही? पहा, कर्कवृत्त म्हणजे काय? जे तुम्हाला सांगितले पहिल्यांदा, एक रेषा आपल्या भारतातून अशी जाते. भारतातून एक रेषा जाते, आणि ती अशी आपल्या 8 देश राज्यातून जाते. भारताच्या किती राज्यातून जाते? 8 राज्यातून. वाटलंच तर नकाशावर सांगता येणार. किती राज्यांमधून जाते? ती आपल्या 8 राज्यांमधून जाते. किती राज्यांमधून जाते? 8 राज्यांमधून.
ठीक, हे पहा, हे जे 8 राज्य आपली, या 8 राज्यातून काय जाते आपली कर्करेषा. मग पहिलं कोण आहे? गुजरात, त्याच्यानंतर राजस्थान, कोण आहे? गुजरात, त्याच्यानंतर राजस्थान, त्याच्यानंतर आहे एमपी, त्याच्यानंतर आहे छत्तीसगड, त्याच्यानंतर आहे झारखंड, कोण आहे? त्याच्यानंतर झारखंड, झारखंड नंतर हे पाय, या ठिकाणी कोण आहे? पश्चिम बंगाल, कोण या ठिकाणी? पश्चिम बंगाल, कोण या ठिकाणी? पश्चिम बंगाल, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपला बांगलादेश, आणि या ठिकाणी त्रिपुरा, कोण आहे? त्रिपुरा, आणि इथं कोण आहे रे? त्रिपुराच्या शेजारी मिझोराम, कोण तिथं? मग मिझोराम. म्हणून किती राज्यांमधून जाते? एकूण 8. सुरुवातीला हे फक्त त्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट असं पाठ करून दिले तुमचे हे राज्य कोण कोण? गुजरात, त्याच्या शेजारी राजस्थान, राजस्थानच्या शेजारी मध्य प्रदेश, मध्य प्रदेशच्या शेजारी छत्तीसगड, छत्तीसगडच्या शेजारी झारखंड, झारखंडच्या शेजारी पश्चिम बंगाल, आणि पश्चिम बंगालच्या शेजारी बांगलादेश, बांगलादेश सोडून तिकडून त्रिपुरा, त्रिपुरा सोडून तिकडून कोण? आपलं मिझोराम, कोण त्याच्या बाजूने तिकडून? मिझोराम. ठीक आहे, मग किती राज्यातून जाते ती? 8 राज्यातून जाते. किती राज्यातून जाते? 8 राज्यातून. ठीक आहे, आणि हे पाठ पाहिजे मग आपलं. कोणकोणते? सर सर्वात पहिल्यांदा गुजरात, ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी छोटूस इकडे राजस्थान, त्याच्यानंतर इथं कोण आहे? एमपी, बरोबर, एमपी शेजारी असा लांबट देश आपला छत्तीसगड, त्याच्यानंतर या ठिकाणी कोण आहे? छत्तीसगडच्या शेजारी झारखंड, कोण आहे? झारखंड, झारखंडच्या शेजारी कोण? इथं एक झाले ऑलरेडी 3 आणि 2 5, आणि इथं आहे पश्चिम बंगाल, कोण आहे? पश्चिम बंगाल म्हणजे इथं शेवटी, आणि इथं कोण आहे? त्रिपुरा, आणि या ठिकाणी कोण आहे? मिझोराम, या ठिकाणी कोण आहे? मग मिझोराम. किती झाले? कोण? 8. आणि तेलंगणा आहे का? राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, पश्चिम बंगाल आहे, तेलंगणा आहे का? तेलंगणा त्याच्यात येतो का? मग चला पुढे. भारताचे प्रमाण वेळ गिनविच वेळेतील वेळेपेक्षा कितक्या वेळेनं पुढे रे? किती? 5.5 तास. पाठ करून ठेवा. हे ग्रीनविच वेळेपेक्षा किती न पुढे? आपण 5.5 तासानं पुढे. ठीक आहे, तिथे रातचे 12 असेल तर आपल्याकडे किती आहे? पहाटेचे 5:30 वाजेला राहते. ठीक आहे, याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये समजून घेतलंय. पाहू पुढचा प्रश्न. मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही? पहा, अरुणाचल प्रदेश, नाग, मणी, मिझो, नाग, मणी, मिझो. ठीक आहे, हे प्रश्न तू आरामात उत्तर देशील किंवा जेव्हा तू 29 मिनिटाचा व्हिडिओ पाहून देशील तेव्हा तू म्हणशील तू 4-4 तास सर पाहायला लावशील तुम्ही. हा, पाहिल्याशिवाय पर्याय नाही. आणि इथे येतं आसाम. मग नागालँड लागते का? मणिपूरला लागतं. आसामचं काही माहित नाही समजा. मिझोराम लागतं का? असं लागतं. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश लय वरती आलं. अरुणाचल प्रदेश लागतं का? मग नाही, कारण आसाम सुद्धा लागतं. आसामचा विस्तार हा खूप मोठा आहे तिकडचा. आसामचा विस्तार मोठा आहे. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या राज्यातून जाते? कोणत्या राज्यातून जाते पाहिजे? आता ते दिलेलं आहे मी. ठीक आहे, कोणत्या राज्यातून जाते हे पाठ करणं गरजेचं आहे, कारण याच्यावर प्रश्न आलेला आहे याचा अर्थ. आणि मेन शहर कोणते? जसं की ते ग्रीनविच शहरातून जात होती ना, भारतात तिकडून जाते मिर्झापूर मधून जाते. मिर्झापूर सिरीज पाहिलं असेल. मिर्झापूर या शहरातून ती जाते. पण राज्य कोणकोणते? युपी, त्याच्याच खाली कोण आहे? एमपी, त्याच्यानंतर आहे छत्तीसगड, त्याच्यानंतर आहे ओडिसा, कोण आहे? ओडिसा, आणि त्याच्यानंतर कोण आहे? आंध्र प्रदेश. कोण आहे? आंध्र प्रदेश. युपी, युपीच्या खालीच मध्य प्रदेश थोडं फारच येतं, जास्त येतं का? नाही. जसं गुजरातच्या शेजारी कर्करेश जाताना कोण येतं? राजस्थान थोडंसं येतं. तसं तुला याच्यात काय पण आहे की युपीच्या खाली कोण येतं? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशच्या साईडला खाली कोण आहे? छत्तीसगड. छत्तीसगडच्या खाली कोण आहे? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशच्या पुढे साईडला कोण येतं? ओडिसा. कोणीवरती? ओडिसा. पाय, आंध्र प्रदेश, ओडिसा, त्याच्यानंतर छत्तीसगड, एमपी आणि युपी. कोणीवरती? मग युपी. ठीक आहे, आणि ही रेषा पाय. मेन शहर कोणतं आहे? मिर्झापूर. अजून प्रश्न काय येऊ शकतो की जी आपली इंडियन स्टँडर्ड टाइम किंवा भारतीय प्रमाण वेळ ती कोणत्या शहरातून जाते? कोणत्या शहरातून जाते? शहरातून जाते तिथं मिर्झापूर शहर. नोट्स मध्ये येऊन ठेवा, मिर्झापूर शहरातून जाते. कुठून जाते? मिर्झापूर शहरातून ती जाते. ठीक आहे, आणि कोणकोणत्या राज्यातून जाते पाय? सर उत्तर प्रदेश मधून जाते, मध्य प्रदेश मधून जाते, छत्तीसगड मधून जाते, तेलंगणातून जाते का? नाही, तेलंगणातून जात नाही. ठीक आहे, हा, उत्तर प्रदेश मधून जाते, मध्य प्रदेश जाते, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. ठीक आहे, हा, आंध्र प्रदेश हे एक साऊथच्या एकाच राज्यातून जाते, म्हणजे कोणत्या? फक्त आंध्र प्रदेश मधून जाते. हा, बाकी कोण आहे? एक आपलं ओडिसा आहे, छत्तीसगड, मध्य प्रदेश आहे आणि उत्तर प्रदेश. हे 3 प्रदेश, 2 प्रदेश, 1 गड आणि 2 शहर. कोण आहे? 2 प्रदेश, त्याच्यानंतर 1 गड आणि नंतरचे 2 शहर. आंध्र प्रदेश आहे, एक आणि ओडिसा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य. सर्वात मोठं क्षेत्रफळ आहे राजस्थानचं, त्याच्यानंतर कोणाचं आहे? एमपीचं, आणि त्याच्यानंतर कोणाचं येतं? महाराष्ट्राचं.
त्याच्यानंतर क्षेत्रफळ कोणाचं आहे? महाराष्ट्राचं. ठीक आहे, एवढं तुला पाठ पाहिजे. पुढे मग कितवं क्षेत्रफळ? सर्वात मोठं क्षेत्रफळ, सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले. आता या तिन्हीपैकी याच्यात कोणी दिलंय का? नाही. या तिघींपैकी दिलंय कोणी? यापैकी नाही, तर उत्तर आहे. काऊन? कारण उत्तर कोण आहे? राजस्थान. आणि राजस्थान याच्यात दिलंय का? नाही. म्हणून उत्तर काय आलं आपलं? यापैकी नाही. कारण म्हणलं काय? सर्वात मोठे म्हणलंय. सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठे. प्रश्न पाहिजे तर दोन प्रकारे तयार होते. प्रश्न दोन प्रकारे. काय? सर्व राज्यांमध्ये एक सर्वात मोठं, हा तर झाला पहिला भाग. सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठं. आणि दुसरा भाग काय होऊ शकतो की खालील राज्यांमध्ये सर्वात मोठं. काय आहे? खालील राज्यांमध्ये सर्वात मोठं. खालील राज्यांमध्ये जर म्हणलं तर उत्तर काय ना आपलं? मध्य प्रदेश. पण आपल्याला काय म्हणलं इथं? सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठं. सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठं कोणतं? राजस्थान. पण खालील राज्यांमध्ये जर म्हणलं तर सर्वात मोठं कोण? मध्य प्रदेश येईल. खालीलपैकी भारताचे कोणते राज्य म्यानमारच्या सीमेला लागत नाही? म्यानमारले कोण कोण लागून आहे सर? अरुणाचल प्रदेश, नागालँड, नागमणी, मिझो. कोण कोण आहे? अरुणाचल प्रदेश, नागमणी, मिझो. सिक्कीम लागून आहे का सर? नाही. बाकी अरुणाचल, मणिपूर यापैकी असं नाहीये. सिक्कीमचं लय दूर जातं तिकडे आपलं. ठीक आहे, ते डायरेक्ट आपलं लाहोर तांड्याकडे चालत जातं. इकडे येईल का ते? नाही. उत्तर काय मग आपलं? सिक्कीम. भारताच्या डॅश डॅशच्या शेजारी राष्ट्राला समुद्र किनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापारी भारतीय प्रदेशातूनच चालतो. पहा, भारताच्या शेजारी दोन राज्य अशी की ज्यांना हे नाहीये. कोण? काय नाहीये? समुद्र किनारा नाही. एक सर नेपाळ. कोण कोण आहे? नेपाळ. आणि दुसरं कोण आहे? भूतान. कोण आहे? भूतान आणि नेपाळ. या दोघींना समुद्र किनारा लागलेला का? नाही. दोघींना समुद्र किनारा लागलाय का? नाही. आणि मग यांचा व्यापार कुठून चालतो? मग भारतातूनच चालतो. जे आपलं पोर्ट आहे कोलकात्याचं, तिथून चालतो. ठीक आहे. कोण आहे मग? नेपाळ. येतं येलं समुद्र किनारा. याचं एका बोट जवळ आपण घेतलंय. हे दलिंदर याच्याकडे दोन दोन आहे, ह्या याच्याकडे तर पुढे चारी बाजूने पाण्यात नसू आपल्याला. ठीक आहे, इनका नाही, इनका नाही. असंही आपण काय करू शकतो? एलिमिनेशन पद्धत वापरून उत्तर काढू शकतो. चला, भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान समुद्रधुनी आहे. कोणती सर? पाल्क स्टेट आपण त्याला म्हणतो, किंवा पाल्क समुद्रधुनी आहे. कोणते समुद्रधुनी आहे? पाल्क समुद्रधुनी. समुद्रधुनी म्हणजे काय? की जे दोन जमिनीच्या तुकड्यांना जोडते. काय करते ते? दोन जमिनीच्या तुकड्यांना जोडते. आणि डमरू, डमरू म्हणजे काय? की जे दोन पाण्याच्या गोष्टींना जोडतं. जसं की दोन पाण्याच्या गोष्टी त्यांना जोडण्याचं काम करतं. समुद्रधुनी म्हणजे काय? जे जमिनीला जोडतं. ग्रीनविच, ग्रीनविच ती रेषा आपली मधली. दुपारी 3 वाजले असतील तिथं. किती वाजले? दुपारचे 3. तर भारतात किती? 5-5.5 तास पुढे करून टाक. 5 तास पुढे किती झाले सर? 8:30 वाजले असतील भारतात. किती वाजले असतील मग? 8:30. किंवा रात्रीचे, जेव्हा रात्रीचे 8:30 वाजतील. आपल्याकडे किती वाजतील मग? रात्रीचे 8:30. दादरा, नगर हवेली व दीव दमण हा संघ राज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो या दोन राज्यांनी वेढलेला आहे. कोणत्या दोन राज्यांनी वेढलाय? पाय इथं पाय. जर तू महाराष्ट्रात आता आपण भूगोल शिकवतो, आधी तू सांगितलं मी की महाराष्ट्राला लागून 6 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे. कोणता केंद्रशासित प्रदेश आहे? तो आपला दीव दमण केंद्रशासित प्रदेश आहे. कोणत्या जिल्ह्याला लागून आहे? तो पालघर जिल्ह्याला लागून आहे. आणि कोणत्या राज्याला लागून आहे? व्यतिरिक्त तो गुजरातला लागून आहे. हे मी तुला शिकवून देईन मी. पण त्याच्यासाठी ह्या नोट्स मध्ये मी टाकून ठेवली इथं पाय या ठिकाणी. या ठिकाणी जर दादरा, दीव दमण, नगर हवेली, तुला माहिती इथं सर महाराष्ट्र आहे. आणि वरती कोण आहे? इथं कोण आहे? महाराष्ट्र खाली इथं. आणि इथं कोण आहे सर? गुजरात आहे. कोण आहे मग? गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या दोघींमध्ये दबलेला कोण आहे? तो दीव दमण दादरा नगर हवेली एक केंद्रशासित प्रदेश. कोणाकोणामध्ये दबलेला आहे सर? मग तो आपलं महाराष्ट्र आणि गुजरात. कोणाकोणामध्ये? महाराष्ट्र व गुजरात. मध्य प्रदेश, गोवाचा काही संबंध आलाच नसता. पण गोवा तुम्ही उत्तर केलं असतं. दीव दमण दादरा नगर हवेली गोव्यामध्ये येतं काय? महाराष्ट्र कर्नाटक तर खाली आहे. गोवा आणि महाराष्ट्र येतं का? नाही. काय आहे? गुजरात आणि महाराष्ट्र. महाराष्ट्रात पण कोणत्या जिल्ह्याला लागून आहे सर? तो पालघर जिल्ह्याला लागून आहे. कोणत्या? पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्याला लागून आहे. कशाला लागून येतो? पालघर जिल्ह्याला तो लागून आहे. चला पुढे. भारताची उत्तर दक्षिण लांबी आताच किती पाहिली? उत्तर दक्षिण किती सर? 3214. आणि पूर्व पश्चिम किती आहे? 2933. किती आहे? 2933. 3214. किती आहे? 3214. भारताने जगाच्या एकूण किती टक्के क्षेत्रापैकी भूक्षेत्र व्यापलं आहे? किती आहे? 2 काही ठिकाणी 2.42 दिलं जाईल. काही ठिकाणी काय? 2.41. एकूण किती क्षेत्र आहे सर? 32,87,000. 32,87,000. आणि पुढे 263 का असं काहीतरी आहे. तेवढं पाहून घ्या फक्त. 32,84,000, 87,000 तेवढं पाठ करा. डायरेक्ट प्रश्न कोणी विचारणार नाही, कारण ते अॅक्युरेट राहत. रेड क्लिफ लाईन कोणाकोणामध्ये सर? रेड क्लिफ लाईन भारत आणि पाकिस्तान मध्ये. कोणामध्ये? भारत आणि पाकिस्तान.
मॅकमोहन. ड्युरंड कोणामध्ये पाय यांच्यामध्ये कोण आहे सर? ड्युरंड लाईन. कोण आहे? ड्युरंड लाईन. कोणाकोणामध्ये सर? आपलं भारत आणि अफगाणिस्तान, भारत आणि चीन यांच्यामध्ये कोण? मॅकमोहन. मॅकमोहन. आता हे बांगलादेश मध्ये नाही का बरं येत नाही? बांगलादेश मध्ये बी येते कोणती? रेड क्लिपस. पण ते केव्हा पाडली ती? जेव्हा पाकिस्तान, कारण बांगलादेश भी कभी बाप भी कधी बेटा था, त्या प्रकारे बांगलादेश भी कधी काय होतं? पाकिस्तान होता. ठीक आहे. हा मॅकमोहन रेषा या दोन देशांमध्ये कोण कोण आहे सर? भारत आणि चीन उतरले. काय लिहायचं? भारत आणि चीन. आणि भारत आणि रशियामध्ये कोणती इन करेल नाही. यांच्यामध्ये सर ड्युरंड. काय आहे? ड्युरंड. आणि यांच्यामध्ये मॅकमोहन. कोण आहे? मॅकमोहन. ते जर मागे लिहायचं राहून गेलं तर ड्युरंड लिहायचं राहून गेलं तर लिहून द्या. खालीलपैकी कोणत्या देशाच्या भारताला लागत नाही? इराण लागतं का रे? हे सापडलं सर इथं. हे दलिंदर तर आहेच आपल्या मागे, म्यानमार बी आहे, चीन बी आहे. ठीक आहे. कोण लागत नाही? आपलं इराण लागत नाही. पुढचा प्रश्न. भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? सुरुवातच आपण इथून केली. कोणत्या गोलार्धात आहे? हा, दोन विषुववृत्तांत तुकडे केले, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. याच्यात पण केलं पूर्व आणि पश्चिम. याच्यात एक आशिया खंडाच्या दक्षिणेला भारत नावाचा देश तो येतो सर उत्तर पूर्व गोलार्धात. कशात येतो सर तो? उत्तर पूर्व गोलार्धात येतो. कशात येतो? उत्तर आणि पूर्व गोलार्धात येतो. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक, सर्वात दक्षिणेकडील टोक पाय. आता इथं तुला सांगितलंय एक तर इंदिरा पॉइंट असेल, शेवटचा पॉइंट नावाचं काही आहे का रे? नाही. विवेकानंद स्मारक आहे का? नाही. सी पॉइंट येत ऐकले मी तुला बोलत होतो. एक तर कन्याकुमारी नाही तर मग इंदिरा पॉइंट येईल. आणि डायरेक्ट आलं तर काय होऊ शकतं? मग दोन्ही ऑप्शन मध्ये जर आले तर काही एक तर भौगोलिक दक्षिणेकडे टोक विचारतील किंवा राजकीय विचारतील. मग भौगोलिक कोण आहे? भौगोलिक कोण आहे? भौगोलिक सर कन्याकुमारी. कोण आहे? कन्याकुमारी. आणि राजकीय कोण? राजकीय. राजकीय कोण आहे रे सर? राजकीय कोण आहे? मग आपलं आहे ना कोण? लोक राजकीय इंदिरा पॉइंट. कोण आहे? इंदिरा पॉइंट. कुठे रे इंदिरा पॉइंट? सर अंदमान व निकोबार मध्ये. कुठे? अंदमान व निकोबार. कुठे ते? अंदमान व निकोबार मध्ये. खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं कोण आहे सर? राजस्थान. नंतर आहे मध्य प्रदेश. नंतर आहे महाराष्ट्र. बरोबर. राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. हे चुकलं इथंच. उत्तर प्रदेश तर नाही. उत्तर प्रदेश नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल. ठीक आहे. तुमच्या नोट्स मध्ये डिटेल 5 पर्यंत दिलेले. मी याच्यासाठीच 5 पर्यंत दिलेले. पूर्व पश्चिम. पूर्व पश्चिम सर किती आहे? 2933. किती आहे लांबी? 2933 लांबी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितवा क्रमांकाचा मोठा देश आहे? 7व्या क्रमांकाचा. कितव्या? 7व्या. सगळे 7चे 7 पाठ करून दे का. सगळ्यात मोठा आहे रशिया. कोण आहे? रशिया. रशियाच्या समोरच जर गेले तर कोण आहे? कॅनडा. कोण येतो इथं सर? कॅनडा. 2 नंबरचा कोण आहे? मग कॅनडा. त्याच्यानंतर इकडे जर आले तर चीन. रशियाच्या खाली कोण आहे सर? चीन. तिसरा. चीनच्या समोर जर गेले तर सर USA म्हणजे कोण? अमेरिका. तो चौथा. त्याच्यानंतर सर इथं खाली जर आले तर ऑस्ट्रेलिया. कोण आहे? ऑस्ट्रेलिया. कितवा येतो सर? हा 5वा. आणि त्याच्या समोर जर गेले तो येतो सर मग ब्राझील. कोण येतो? ब्राझील. ब्राझील कितवा आहे? ब्राझील कितवा आहे सर? ब्राझील हे 6वा. आणि 7वा कोण आहे मग सर? 7वा आहे आपला भारत. मेरा भारत महान. 7व्या क्रमांकाचा कोण आहे? आपला भारत हा देश मोठ्या क्रमांकाचा आहे. जगातील 7वा झाला नाही. कोणत्या देशाला भारताची सर्वात जास्त सीमा आहे? बचपन में MBA. कोण आहे सर? बचपन. बांगलादेश. 2 नंबरची कोण आलाय? 2 नंबरला, 3 नंबरला आणि 4 नंबरला. बरोबर. हा बचपन में MBA लक्षात ठेवा. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? द्वीपकल्पाचे पहा कन्याकुमारी. पहा दोन्हीपैकी एकच. आणि द्वीपकल्प म्हणजे काय? की ज्याच्या तिघे बाजूने काय पाणी आहे. द्वीपकल्प म्हणजे काय? ज्याच्या 3 बाजूंनी पाणी आहे. ज्याच्या 3 बाजूंनी काय आहे? पाणी आहे. त्याला आपण काय म्हणतो? द्वीपकल्प असे म्हणतो. भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? मध्यातून जाणारे कोणते रे सर? कर्कवृत्त जाते. कोणकोणत्या देशातून जाते? बरोबर आहे. कोणकोणत्या सर? गुजरात. नंतर आहे सर राजस्थान. बरोबर आहे. त्याच्यानंतर सर मध्य प्रदेश. त्याच्यानंतर आहे सर छत्तीसगड. बरोबर आहे. त्याच्यानंतर सर झारखंड. कोण आहे? झारखंड. बरं. त्याच्यानंतर कोण आहे? झारखंड नंतर सर पश्चिम बंगाल. कोण आहे? पश्चिम बंगाल. आणि त्याच्यानंतर कोण आहे सर? त्रिपुरा. कोण आहे? त्रिपुरा. आणि त्याच्यानंतर कोण आहे? मेघालय. कोण आहे त्याच्यानंतर? मग मेघालय. कोण आहे त्याच्यानंतर? मेघालय आहे. चलो आगे.
पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही? सागरी सीमा पाकिस्तानची आहे. चायनाशी आहे का? नाही. चायनाशी कोणता सागर आहे? नाही. याच्याशी आहे. मालदीवशी सुद्धा आहे. मालदीवशी सुद्धा आहे. चायनाशी आहे का आपली सागरी सीमा? नाही. तुझं भूसीमा आहे. हा, राज्याची सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना लागून आहे. नेपाळ, भूतान व बांगलादेश. तुम्हाला आधीच लिहून दिलं. बगड्यासारखी मान कोण काढतं रे? कन्सेप्ट मध्येच लिहून दिलं तुम्हाला. सिक्कीम तर 2 ला लागून आहे. कोणाकोणाला असेल? नेपाळ आणि भूतान. नेपाळ आणि भूतानला. कारण ठीक आहे, बांगलादेशला सिक्कीम लागतो का? नाही. तो विचारा येतो वरती. आसाम. आसाम हा एकालाच लागतो. कोणाला? भूतान. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश हा पण कोणाला लागतो? भूतान व म्यानमार. म्यानमार. ठीक आहे. हा ठीक आहे. मात्र नेपाळ, भूतान व बांगलादेश तीन कोण लागते? पश्चिम बंगाल. दलिंदर. भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? भारत व म्यानमार. भारत व म्यानमार शेवटून दुसरी पाय. शेवटून दुसरी. शेवटून दुसरी कोण आहे सर? 55 में MBA. MBA म्यानमार 1712 आहे का किती आहे ते मला लक्षात नाही. हा एकदा पाहून घेऊ. याच्यात दिलेली खरं भाऊ. किती पाय बरं? म्यानमार 1643. 1643 आहे का बरोबर त्याच्यात? हे करेक्ट करू की जा बघता तेवढे एकदा. 1643 दिली का? 1643. भारत व म्यानमार मध्ये किती आहे? 1643 आहे. एवढा पाठ करून घ्या, पण गरजेचं नाही. एखादी प्रश्न आला तर येऊन जाईल. ठीक आहे, पण पाठ नका करू. तुमचे पाठ राहणार याची गॅरंटी नाही पाठ राहिली. राज्याची सीमा नेपाळ, भूतान, बांगलादेश या तिन्ही देशांना लागून आहे. अरे हे तर झालं. कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही. सर पंजाब आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, हरियाणा लागते का? नाही. सुरुवातीलाच पाहिलं आपण. हरियाणा लागते का? नाही. ठीक आहे. भारताला सुमारे डॅश डॅश किमी लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे. किती? सर 7517 आणि 15,000 काय सर भूसीमा लागलेली. किती? भूसीमा. तुमच्या नोट्स मध्ये डायरेक्ट प्रश्न दिलेले आहेत. नोट्स फक्त काय करा भाऊ, ते 4-5 वाचा नोट्स. नोट्स लय गरजेचे आहेत, कारण नोट्स पण तुम्ही एकदा कशा आहेत. नोट्स जर तुम्ही न वाचल्या नाही तर काही मजा घ्यायची नाही. आणि बाकीच्या बाहेरच्या गोष्टी शिकवल्या मी काही, त्या बाहेरच्या गोष्टी तुम्ही काय करायचं? रिपीट करायचं. ठीक आहे. आता ह्या नोट्स आपल्या ठीक आहे, तुम्हाला ऍप्लिकेशनवर तुमच्या याच्यामध्ये डाउनलोड करता येते. तुम्हाला डाउनलोड तर ठेवणार ना तुम्ही, पण ठीक आहे, तुम्ही खर्च करून आले, तुम्हाला डाउनलोड करता येतील या नोट्स बॅचवाल्यांना. ठीक आहे, चालेल मित्रांनो, धन्यवाद. टाइम झालाय आता, भूक लागली माझी वाली बी. मी पण जेवतो, तुम्ही बी जेवा. शुभरात्री. धन्यवाद. बंद करा साहेब.